पंढरपूर पंढरपूर एका बाजूला आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर म्हाडा आहे. आता या सामन्याचा उल्लेख मी असा सुद्धा करेल, कारण एक कालखंड म्हटला तर चुन्नी गोयल पंढरपूरला बिलॉंग करत होते आणि कृष्णा सातपुते जरी कुर्डुवाडीचे असेल तर तालुका म्हाडाचा आहे. म्हणजे त्यांची सुरुवात मात्र याही मैदानातून बऱ्यापैकी झालेली आहे. असं या दोन वेगवेगळ्या तालुक्यातील असणारे हे दोन्ही संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. पंढरपूर संघ फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये, सलामीची जोडी. माडाने जिंकला, टॉस घेतली आहे, फिल्डिंग पंढरपूरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. बॅटिंगसाठी सर एक मिनिट, 12th मॅन मॅच सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही टीम आपले 12th मॅन प्लीज गरजेचं आहे, कारण युट्यूबला या सगळ्या बाबी जाणं गरजेचं आहे. सर एक मिनिट, दोन्ही टीमच्या कॅप्टननाही सूचना आहेत, आपले 12th मॅन कृपया इकडे पाठवा, कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपली ही नावं योग्यरित्या महाराष्ट्रासमोर जाऊ द्यात. 12th मॅन नाही आलेले आहेत. तू बॉलिंगचा आहे का? बॉलिंग टीम प्रतिनिधी पाठवलाय का प्लीज? चला, मोनू हेच नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय. जर याहीपेक्षा वेगळं असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण सगळ्यांची योग्य नावं आपण सांगू. मोनू पठाण. चला, मॅचला होते सुरुवात. आजच्या रात्रीतील पहिला सामना केसीसी चषक करकम मॅचला सुरुवात. ओ हो, पहिलाच बॉल प्रचंड वेगात या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इकडे जर पाहिलं तर फलंदाज चालू लागलेले आहेत. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर विकेट येताना पाहायला मिळते. येस सर. अगदीच जबरदस्त चेंडू या ठिकाणी एक निश्चितच लेंथ बॉल ज्याला म्हणतो असा चंदू सर, आणि हलकासा बाहेर जाणारा चेंडू आणि कट करायचा प्रयत्न, बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न होता अभिल अखेरीचा. पहिल्या चेंडूवर स्निक, हलकीशी स्निक जी मात्र स्क्वेअर लेग पंचांपर्यंत आवाज पोहोचून गेली आणि पहिला धक्का या ठिकाणी मात्र पंढरपूर संघाला. तर पहिली विकेट टीम माडा संघाला या ठिकाणी मिळाली. पहिला धक्का पहिल्याच बॉलवर येताना पाहायला मिळतोय. मोनूला यश मिळतंय. चांगल्या टप्प्यावर चेंडू त्यांनी तिकडे टाकला. त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज डबल माइंड झाले. चांगल्या टप्प्यावरचा बॉल असल्या कारणाने जाहीद पठाण. येस, जाहीद पठाण यांना आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजीसाठी. हा, कधी बॉलरच्या बाजूने जातो हा खेळ, कधी बॅटरच्या बाजूने जातो, परंतु आपल्याला आनंद देतो. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न हरकतमध्ये आले जरूर होते. शॉर्ट स्क्वेअर लेगला हाफ फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला खरा, परंतु तिकडे एक रन कंप्लीट केली आहे. म्हणजे अशा रीतीने खातं खुललं गेलेलं आहे. पहिली धाव धावफलकावर येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. पंढरपूर संघाचं खातं या ठिकाणी खुललं जात आहे. आषाढी म्हणा, कार्तिकी म्हणा, संपूर्ण महाराष्ट्राच काय भारताच्या नजरा पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मंडळी, भक्त मंडळी, वैष्णवांचा मेळा हा पंढरपूरला येताना पाहायला मिळत असतो. आणि पंढरपूर तालुक्यातच असणारं हे करकम नावाचं अतिशय महत्त्वाचं आणि सर्वाधिक लोकसंख्येचं गाव, आणि या गावामध्ये क्रिकेटची असणारी ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहत आहोत. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळत आहे. बाहेर जाणारा बॉल, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न.
अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक धक्का बसतोय, विकेटचं पतन. अगदीच चंदू सर, म्हटलं जातं बाहर जाती गेंद और राह चलती लड़की के साथ कभी छेड़खानी नहीं करना वरना चपराक मिलती है. तशी काहीशी चपराक या ठिकाणी फलंदाजाला. अजून एक धक्का टीम AK स्पोर्ट्स पंढरपूर संघाला. मागच्या आपण अभिला बाद होताना जो चेंडू पाहिला होता, किंचितचा हा चेंडू अगदी त्याच प्रकारचा, किंचितचा पाठीमागे टप्पा हलकासा सीटच्या बाहेर जातोय आणि यावरही प्रहार करायचा प्रयत्न होता. थोडासा वाईड, किंचित वाईड, आणि त्यावर प्रहार कट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्नेक या ठिकाणी हलकीशी कड आणि विकेट. यष्टीरक्षकाचं कौतुक या ठिकाणी पुनश्च करावं लागेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्याच ओव्हरमध्ये जाईद पठाण यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे, दबाव निर्माण केला आहे. नवीन चेंडू आहे आणि सर नवीन चेंडू जर पाहिलं तर तेवढा दूर जात नाही. जसं आपण लेदर बॉलला शाईन असते त्यावेळेला थोडासा सांभाळून खेळावा लागतो, आणि तसं हा जो नवीन टेनिस बॉल असतो त्यालाही जर पाहिलं तर एक तंतुमय आवरण असतं आणि थोडंसं सुरुवातीला ते स्किटी असतं, त्याच्यामुळे तेवढे. चांगला बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी टाकला गेलाय. मिड ऑनला फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. जाईद पठाणच्या गोलंदाजीची चर्चा पाहायला मिळेल. चर्चा कुणाची होते? जो परफॉर्मन्स करतो. पठ्ठ्याने 2 विकेट काढल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये आणि त्याच्यामुळे चर्चा त्यांच्या नावाची इकडे होताना पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर 1 वर आहे, विकेट गेल्या 2. इकडे माडाने दबाव निर्माण केला थोडासा पंढरपूर संघावर. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल एवढा वेगवान होता काहीच करता आलं नाहीये. जाईद यांच्या नावाची चर्चा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर. प्रवीण आहेत खरे, परंतु धावा नावाचं कोडं काही अजून काही एक जरी आले असेल तरी त्यानंतर काही सोडवता आलेलं नाहीये. वेगवान गोलंदाजी होते. सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला बॉलच्या लाईनमध्ये जाणं गरजेचं आहे. बॉल कसा आहे, टप्पा कसा आहे, त्याचा वेग कसा आहे, त्याचं वळण कसं आहे, या सगळ्याचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागतो. हो, नो बॉल. प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळाला खरा, परंतु पंचांनी नो बॉल त्या ठिकाणी घोषित केलाय. नो बॉल आणि एक धावून घेतलेली रन, अशा 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. यानंतर मात्र मोठा फटका मारण्याची नामी संधी सुद्धा असणार आहे. पाहूया. प्रवीण कुलकर्णी सर आणि स्वप्नील इंगळे सर. नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. दोन्ही अनुभवी असे पंच आहेत. आणि इकडे फ्री हिट घोषित केली आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी बॅटिंगसाठी येत आहेत अक्षय येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर तिकडे पोहोचतायत. फिल्डिंग चांगली आहे आणि तिकडे जर पाहिलं तर एकच धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. बघता बघता पहिली ओव्हर संपली आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 4. विकेट माघारी परतलेल्या आहेत त्या 2. पंढरपूर संघ थोडीशी सुरुवात अडखळतीये, परंतु अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. सर काय म्हणाल, ज्या पद्धतीने पहिलं षटक पाहायला मिळालं? अतिशय घातक गोलंदाजी, सनसनीखेज गोलंदाजी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्या परीने जे काही आपल्या टीमसाठी करता येते ते पहिल्या षटकात केलंय. 4 धावा 2 गडी बाद या ठिकाणी टोटल स्कोर आहे. परंतु चंदू सर, पंढरपूर संघाची ओपनिंग जी सुरुवात आहे ती कुठेतरी फसली असं मला वाटतंय. आणि आता प्लॅन ए जो आहे कुठेतरी फसलाय. प्लॅन बी कडे जावं लागेल. प्लॅन बी या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी करावा लागेल. प्लॅन योजना नंबर 2 करावा लागेल आणि ती काय असेल याची आपली उत्सुकता असणार आहे. नक्कीच उत्सुकता असणार आहे आणि त्यासाठी येत आहेत समाधान. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील या दोन्ही बॅटरला. तर मात्र एका बाजूला प्रवीण आहेत, प्रवीणची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आहेत. या दोघांना प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं जास्त बाहेर बॉल टाकला गेला. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. उभ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा या KCC ट्रॉफीची सुद्धा आहे, या नाईट स्पर्धेची सुद्धा आहे. तर ही स्पर्धा कशी असते त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती, गावाच्या मध्यभागी असणारं हे क्रीडांगण आणि संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत चर्चेत आहे. कारण पावसाने बऱ्याच स्पर्धा कॅन्सल झाल्या, परंतु करकमचे आयोजक काही हटले नाही. आम्ही ही स्पर्धा करणार म्हणजे करणार. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. तिकडे फिल्डर येत आहेत. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय.
नाही नाही धाव नाही घेऊ दिली आहे. दबाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 5 वर थांबली आहे. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. शेवटच्या दिवशी तर मला वाटतं पाय ठेवायला देखील जागा राहणार नाही अशीच परिस्थिती इकडे असणार आहे. कारण आजही जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेनिस क्रिकेटचे रथी महारथी हे मैदान पुन्हा एकदा गाठतील. याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न केलाय. खरा टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. 1 रन तिकडे घेतला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. षटकार चौकाराची इकडे वाट पाहिली जाते. कुठेतरी षटकार चौकार येणं गरजेचं आहे. 5 षटकांच्या असणाऱ्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अतिशय चांगली नाईट टुर्नामेंट म्हटलं तर सगळ्यात पहिली गोष्ट काय पाहिजे तर लाईट पाहिजे आणि लाईट अतिशय प्रॉपर लाईट आहे. आणि लाईट व्यवस्था विराज. या वेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा. बॉलला मात्र फेकून दिलं गेलंय. सीमा रेषा पार. 4 चौकार. निश्चित पहिला चौकार या ठिकाणी. हा चौकार फार गरजेचा होता. एक नव संजीवनी एक नव चैतन्य निर्माण करेल आणि ते पंढरपूरच्या चमूमध्ये तंबूमध्ये पॅव्हलियनमध्ये गरजेचा चौकार या ठिकाणी इतक्यात आलाय. प्रवीण वाघमारेच्या बॅटमधून सध्या हा चौकार. आणि सर प्रवीण वाघमारे म्हटल्यानंतर एक युवा टॅलेंट आहे. 19 वर्षाचा युवा खेळाडू आहे आणि बारामती यंगर्सचा आयकॉन होण्याचा मान पंढरपुरात पहिल्यांदा यानं मिळवलाय. येस प्रवीण वाघमारे. चौकार तर त्यांच्या बॅटमधून आलाय. निश्चित तर हाच केलाय माझ्या पंढरपूरला नाव करायचंय. ओहो या वेळेला दांडी 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 गुल बोल. जबरदस्त चेंडू होता आणि मला वाटतं या ठिकाणी तारीफ कुछ ज्यादा हो गई. नजर लग गई. तारीफ की नजर लग गई. आपण स्क्रीन वरती बघू शकताय. LED स्क्रीन आपल्या स्पर्धेचं नेहमीचं वैशिष्ट्य आहे. गुडघ्यावरती मात्र या ठिकाणी तोल सांभाळत वजन सांभाळत चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्वीप करायचा होता. पुरता लाईन मिस झालाय. स्टंप उद्ध्वस्त झाल्या. निश्चित या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचा हा चेंडू होता. आणखीन एक धक्का पंढरपूरला आणि हा फार मोठा धक्का असेल. हे सगळे स्ट्रोक खेळण्यासाठी नो डाऊट चांगले प्लेयर आहेत परंतु चेंडूच्या लाईनमध्ये येणं गरजेचं आहे. चेंडूच्या लाईनमध्येच नव्हते आले आणि त्याचा फटका इकडे बसला. कुठेतरी गुडघा जमिनीवर टेकून केतन म्हात्रे स्टाईलमध्ये किंवा पप्पू तोडकर कृष्णा सातपुते ज्या दाटणीचे फटके खेळतात असाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा परंतु इकडे विकेट येताना पाहायला मिळते. म्हणजे आणखीन एक धक्का बसलाय परंतु धावसंख्या 10 झाली. अगदीच याच दरम्यान चंदू सर आपले काही मान्यवर बक्षीसदाते या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय कुमार गायकवाड साहेब सहर्ष स्वागत. कळंब गावाहून 130 किलोमीटर लांबीहून खास आपल्या स्पर्धेचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित समीर भाई आहेत, जनाब इरफान भाई आहेत, तसेच जनाब राजू भाई आहेत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम. KCC चषकात स्वागत. अर्जुन पवार शेठजी या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. पाहूया समाधानने तर आपल्या टीमचं समाधान केलंय खरं. वेगात बॉल चेंडूच्या पुन्हा एकदा लाईनमध्ये नाही पाहायला मिळाले. वेग जास्त धारण केला. नॉर्मली सोलापूर जिल्ह्यामध्ये सिमेंट विकेट मोठ्या प्रमाणावर असतात आणि सोलापूर जिल्ह्याचे प्लेयर देखील म्हटलं तर इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग टीमकडून वाईटसाठी बरोबर ना. तर सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू म्हटलं तर अगदी कृष्णा सातपुते यांचं नाव मी घेईल आवर्जून. अलीकडे प्रथमेश राठोड, कृष्णा पवार ही जी नावं आहेत नॉर्मली पूर्वी जर पाहिलं तर चुन्नीलाल म्हणा किंवा संदीप राठोड म्हणा ही जी नावं आहेत. योग्य बॉल कळवला जातोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा बॉल योग्य आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेट विठ्ठल चव्हाण हे नाव देखील मी आवर्जून घेईल. येस संतोष नालावडे म्हणा, अतुल डोंबाळे म्हणा, तुकाराम कोचे महाराज म्हणा ही जी नावं आहेत सातत्याने, नितीन मेढा म्हणा, अगदी सनी गाडेकर म्हणून एक खेळाडू सुद्धा 1 वर्ष JPL जिंकून गेले होते. अशी बरीचशी नावं आहेत जी सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करतात. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. टायमिंगच नाहीये. फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. समाधानने आपल्या टीमचं पुन्हा एकदा समाधान केलंय. विकेट पुनश्च आणि शेटजींचा हा विकेट येतोय बघा. 3 विकेट गेल्यानंतर संघाला गरज होती शेटजीं सारख्या फलंदाजांना मैदानामध्ये वेळ आणि काळ निभावून नेण्याची, संघाला सावरण्याची. इथं पुनश्च एकदा एक चूक झाली आहे. इथं पुनश्च एकदा शेटजींकडून एक रॉंग शॉट, रॉंग वक्त पे असं म्हणूया. आणि हा सिंपल कॅच, कॅचिंग प्रॅक्टिस. तर धक्का फार मोठा आहे हा शेटजींच्या स्वरूपात. शेटजींनी अनेकदा आपल्या या संघाला तारायचा प्रयत्न केला. या संघाचे सर्वेसर्वा अर्जुन शेठ म्हणून आपण ओळखतो. पंढरपूर टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव आहे. त्यांनी अशा पद्धतीनं मैदानात येणं नक्कीच आणखी एक निराशाचं
निराशेमध्ये वाढ करणारी गोष्ट असेल तर 4 गडी बाद 10 अशी स्थिती पंढरपूर एके स्पोर्ट्स संघाची. सर कुणाला तरी या परिस्थितीमधून आपल्या टीमला बाहेर काढावं लागणार आहे. असं नाही आहे की 4 विकेट गेल्यात, 10 रन झालेले आहेत आणि कित्येकदा आपण पाहिले ना, एक ओव्हर सुद्धा काफी असते मॅचमध्ये येण्यासाठी, मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. त्याच्यासाठी जे तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपण केलेला प्रवास आठवावा लागेल, स्पर्धा कोणती आहे ती आठवावं लागेल. आपण जर केसीसी ट्रॉफी करकममध्ये खेळलो, आपल्या नावाची चर्चा महाराष्ट्रभर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आज खेळावं लागेल. आणि तुमची चर्चा केव्हा होते? ज्या वेळेला तुमचा संघ संकटात असतो आणि त्यावेळेला तुम्ही कामगिरी करता, त्यावेळेला तुमची चर्चा जास्त होते. महेंद्र शिंदे साहेब ग्रामपंचायत सदस्य आपल्या स्पर्धेचे बक्षीसदाते, त्यांचं स्वागत. अगदीच खरंय चंदू सर, या ठिकाणी संकट मोचक बनून कोणाला तर पुढे यावं लागेल. डुबती नैया किनाऱ्याला कोणाला तर घेऊन यावं लागेल. एके स्पोर्ट्स अडचणीत आहे, परंतु अडचणीवर मात केली जाऊ शकते हे या ठिकाणी कोणाला तर दाखवावं लागेल. दोन ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 10, विकेट गेल्या 4, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. कुठेतरी एक 45-50 पर्यंत तरी जावं लागेल. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. जाईद पठाण पुन्हा एकदा आलेले आहेत. अक्षय या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु भाग्यशाली राहिले. हवेत होता, तिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते. थोडंसं दूरवरून खेळाडू आले खरे, परंतु तिकडे एक धाव घेतली जाईल. धावसंख्या 11 वर जाताना पाहायला मिळेल. हा संपूर्ण परिसर जर पाहिलं तर भीमा नदी म्हणा, भीमा नदीचे उजनीचे कालवे म्हणा, त्यामुळे हा अतिशय समृद्ध विभाग आला, समृद्ध परिसर आला. गाव देखील जर पाहिलं तर अगदी शेती किंवा शेतीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. मग द्राक्ष असतील, डाळिंब असतील, गावाची ओळख राहिलेली आहे. कोल्ड स्टोरेज ही गावाची ओळख राहिलेली आहे. गावाची वेस ही गावाची ओळख राहिलेली आहे. आणि जवळच टेंभुर्णीच्या आसपास उजनी धरण. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज असं नका करू मित्रांनो. आमच्या समस्त ग्रामस्थ करकमच्या नागरिकांना विनंती आहे, आपण कसल्या पद्धतीनं बाधा येईल सामन्याला असं वर्तन करू नका. मैदानातून ये जा करू नका. जायचं असेल तर क्लिअरली बाजूनं जा. थँक्यू. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा, परंतु बॉल किती लांब जाणार? यस, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार, षटकार. आणि हा पहिला षटकार बऱ्याच अंतरानं आलाय, बऱ्याच वेळानं आलाय आणि निश्चितच तसं पाहिलं तर 4 गडी बाद झाल्यानंतर आलाय आणि या षटकाराची गरज होती. मच निडेड बाउंड्री. मोमेंटम परत एकदा या चौकारानं वापस मिळेल फलंदाजी साईडला. एकेस क्रिकेट क्लब पंढरपूर संघाला नवसंजीवनी नवचैतन्य आणेल षटकार. 6 धावांनी 17-4 बाद. चेतन यांच्या बॅटमधून आलेला षटकार आणि पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत चेतन. नो बॉल घोषित केलाय. स्ट्रोक खेळलाय खरा, लॉंगॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिजे 2 ने पुढे जाईल. नो देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 वर पाहायला मिळेल. आता या संधीचा फायदा घ्यावा लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात अक्षय आहेत आणि अक्षयच्या जोडीला चेतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. फीडच्या चेंडूचा फायदा इकडे घेतला जाईल का? आणि क्रिकेट जर पाहिलं ना, आता फक्त मोठ्या शहरांची मक्तेदारी नाही राहिली. छोट्या छोट्या गावापर्यंत आपलं क्रिकेट जाऊन पोहोचलेलं आहे. या छोट्याशा गावातून मात्र सध्या खेळाडू भारत गाजवत आहेत. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पॉइंट थर्डमॅनच्या दिशेने पाठवलाय. तिकडे 2 धावा घोषांकितच्या स्वरूपात आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 21 वर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. 22 यस, धावफलक 21 वर पाहायला मिळेल. प्रयत्न करावे लागतील अक्षय यांना. जोडीला जर पाहिलं तर चेतन आहेत. माडा विरुद्ध पंढरपूर अशी तालुका निहाय गटातील मात्र असणारी ही महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. म्हणून पुन्हा एकदा यावेळेला उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. फटका ही फिल्डिंगही तेवढी प्रॉपर नाहीये. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. 4-4-4 चौकार. दरम्यान या ठिकाणी कॅच सुटला आणि चौकार गेलाय. एका बाजूने बघितलं तर पंढरपूरसाठी हर्षाची गोष्ट, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी निश्चितच थोडी चिंता. खरं तर पहिली चूक असावी ही. असा चौका झेल सोडलाय आणि चौकार गेलाय, पहिली चूक असेल.
माडा संघाकडून मात्र या आधीचं परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिलं. प्रत्येक गोलंदाजानं उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. हेमंत कदम सर प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. सरांना विनंती आपण या ठिकाणी यायचंय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र अप्पर कट खेळायला गेले. टायमिंग मात्र त्या ठिकाणी होऊ नाही शकलाय आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक धक्का बसताना पाहायला मिळतोय. सर असं कुठेतरी वाटत होतं आता ही जोडी जमते, धावा येऊ लागलेल्या आहेत आणि अशा वेळेला आलेली विकेट मात्र आणखीन एक धक्का देऊन गेली आहे. अगदीच खरं आहे. कुठेतरी वाटत होतं आता कमबॅक होतंय. ही टीम पुन्हा एकदा या सामन्यामध्ये माघारी येते. यास कुठेतरी आपलं निश्चितच एक समाधानकारक धावसंख्या जी म्हणतोय ती नोंदवायचा प्रयत्न होतोय. ही जोडी जमेल, काही भागीदारी नोंदवेल आणि क्रिकेटच्या मैदानात भागीदारी फार महत्वाची असते. ही भागीदारी रचायचा प्रयत्न करते असं वाटत असताना हा विकेट गेलाय. आणखी निराशेत किंचित वाढ. पाहणा किती उत्कंठ आहे. गावातील ग्रामस्थ म्हणा, आजूबाजूच्या गावातील क्रिकेट प्रेमी म्हणा, त्यांनी मात्र हे मैदान गाठलंय. प्राचार्य साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. कदम सर या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. पहा हे सगळं काही वाट पाहिली जाते. कधी ही स्पर्धा येते, आम्ही कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा ही स्पर्धा पाहतोय. नावाजलेले भारतभरातील खेळाडू आमच्या गावामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. कुणाची बॅटिंग पाहिजे आहे, कुणाची बॉलिंग पाहिजे आहे, कुणाची फिल्डिंग पाहिजे आहे, कुणाचे नेतृत्व पाहिजे आहे आणि हे सगळं पाहण्यासाठी आपण सगळे आतुर आहोत. अगदी काही प्रेक्षक जर पाहिलं तर इकडनं 130 किलोमीटर लांब कळंब, धाराशिव जिल्ह्यातून देखील काही प्रेक्षक इकडे आलेत. आपल्या सगळ्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेगात बॉल टाकलाय, चेंडूच्या लाईन मध्ये नव्हते. ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ. सर मागील षटकात विकेट आली खरी, परंतु 15 रन सुद्धा आलेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 25 झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. सर काय म्हणाल, अजून 20 तरी पाहिजे? अगदीच खरं आहे. मोर दॅन 20 पेक्षा जास्तची अपेक्षा असेल संघाची. कारण 50 प्लस जसं तुम्ही मागाशी म्हटले 50-55 धावा या ठिकाणी लावायचा प्रयत्न ही टीम जरूर करेल आणि त्या दृष्टीनं काहीशी पावलं उचलावी लागतील. विकेटची पडझड आणि भागीदारी अजून एक, जसं की आपण बघितलं मगाच्या षटकात 15 धावा आल्या. विकेट जरी गेला तरी 15 धावा त्या ठिकाणी आधार देऊन गेल्या. अशीच भागीदारी या 2 षटकामध्ये अजून 80-15-20 धावाची अजून एखादी होणं गरजेचं असेल पंढरपूरसाठी. तर माडा टीम म्हणत असेल नाही आम्हाला ही भागीदारी रोखायची आहे. येस, पाहूया येणाऱ्या 2 ओव्हर आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती धावा होणार आहेत. एका बाजूला चेतन ज्यांनी षटकार मारलाय आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये महेश आहेत. तर बॉलिंगसाठी यावेळेला आणखीन एक हो 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 लांब लचक मारला गेलेला हा फटका. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. अप्रतिम शॉट होता, दर्जेदार शॉट होता आणि मिडल ऑफ द बॅट केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहा आणि अक्रॉस द लाईन मिड विकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम असा हा उतुंग फटका खेचला. या फटक्याची गरज अगदी व्हेंटिलेटरवर असलेल्या एखाद्या निश्चितच रुग्णाला जशी लाईफ हवी असते ना, तशी या षटकाराची गरज इथं या AK स्पोर्ट्स पंढरपूर संघाला होती. 31 धावा धाव फलकावर. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अयाज आलेत खरे, परंतु त्यांचं स्वागत षटकाराने केलंय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. चेतन जसे मैदानात आले ना तसं त्यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. पहिला बॉल आजच्या दिवसात आजच्या रात्री 2 षटकार पाहायला मिळालेत आणि दोन्ही त्यांनीच मारलेत. हा बॉल थोडासा खाली राहिला, थोडासा टर्न देखील होताना पाहायला मिळालाय. चेंडूच्या लाईन मध्ये नाही येऊ शकले. डॉट बॉल. AC रोड लाईनचे अनिल चव्हाण साहेब आमचे बक्षीसदाते आहेत. आपलं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेब आपलं KCC चषक करकम मध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. हा बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. तिकडे जर पाहिलं तर थोडासा खाली राहतोय, जातोय मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक बॉलवर षटकार आला खरा, परंतु मागील दोन्ही बॉल ऑप्टमच्या बाहेर त्यांना खेळून ठेवण्यात आलेला आहे. चेंडूचा टप्पा जर पाहिलं तर सातत्याने लेंथवर ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा राहतो. तिकडनं थोडासा कट कमी गतीने मात्र बॉलला फिरवले देखील अय्याज यांनी. हाई बॉल हा थोडासा आणखी मागे घेतला. तिकडनं मात्र पुन्हा वळण देण्याचा प्रयत्न, पुन्हा कमी गती आणि त्यामुळे हा बॉल कुठेतरी फुटवर्क पुन्हा एकदा कमी पडलं. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल येतोय. म्हणून तर म्हटलं जातं ना, सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतरचे 3ही चेंडू मात्र निर्धाव टाकले गेलेले आहेत. अय्याज
हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु थोडासा जास्त बाहेर होता, त्याच्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पंच अनुभवी असे पंच आहेत दोन्ही पंच जर पाहिलं तर, आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाते. 32 धावा धावफलकावर आहे. जसं सर तुम्ही म्हटलात कुठेतरी 45-50 पर्यंत जाण्याची गरज आहे आणि तो प्रयत्न इकडे चॅलेंज केलंय या ठिकाणी पंचांच्या या निर्णयाला. गोलंदाजाने पाहूया, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. tenniscricket.in या भारतातील पहिल्या आणि आघाडीच्या वाहिनीवर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नामवंत संघ, माझ्या मते शेवटच्या काही दिवसात आयकॉन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या जोडीला. क्वार्टर फायनल पासून म्हणजे तीही चर्चा होणार आहे, कोणामध्ये कोण आयकॉन आहेत, महाराष्ट्राला आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत याची सुद्धा चर्चा. आणि 3 लाख म्हणजे एक मोठा धमाकाच करून टाकला करकमवाल्यांनी. पहिला पुरस्कार महाराष्ट्रामध्ये 3 लाख ठेवणं म्हणजे मोजक्या काही स्पर्धा महाराष्ट्रात अशा असतात जिथे 3 लाख पुरस्कार असतो. व्हाईट बॉल या ठिकाणी कळवला जातोय. धावफलक जर पाहिला तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आजचा दिवस खऱ्या अर्थाने पंढरपूर मध्ये येण्याचा योग आला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि करकम नाईट बरीच वर्ष असं म्हटलं जातं, बऱ्याच दिग्गज खेळाडूंकडून सुद्धा आम्ही ऐकून होतो करकम नाईटचे चर्चे, आणि आज करकम नाईटमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते. हा बॉल पुढे केलाय, बॉल पुढे आणि जातोय आमच्या मागे. जा पुन्हा एकदा शोधून आणा बॉल, सिक्सर. हा बॉल ओव्हरपिच केला, बॅटच्या खाली केला, रडार मध्ये येणारा केला. आणि चेतनची बॅट वाटच पाहते षटकाराची. माझ्यामध्ये थोडीशी जास्त धार लावून आणली की काय, आज पहिलाच बॉल त्यांनी षटकार मारलाय. आपण रात्री मोबाईल चार्जिंगला लावतो, मला वाटतं या चेतनने बॅट चार्जिंगला लावली होती की काय. षटकार मागे षटकार त्यांचे सध्या सुरू आहेत. धावसंख्या 38 वर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 10 धावा होत्या, 4 विकेट होत्या, आणि आता परिस्थिती बदलली आहे. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि आता धावसंख्या 38 झाली आहे, ओव्हर 34 सुरू आहे, 5 विकेट माघारी परतल्यात. आणि या चेतनने तर कमालच केली. 7 चेंडूमध्ये 19, त्याच्यामध्ये 3 षटकार त्यांनी मारलेत. 3च्या 3ही षटकार चेतन यांनी मारलेत. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल मात्र घोषित केला जातोय. बॉल पाठीमागेही मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अंपायर काय म्हणतायत, व्हाईट बॉल सुद्धा आहे आणि जोडीला 4 धावा सुद्धा आलेल्या आहेत. सर अगदी याही निश्चितच एक्स्ट्रा रन्स मजबूती देतील पंढरपूर टीमला. आणि अतिशय महत्वाच्या या रन्स, उपयुक्त आधार देणाऱ्या रन्स, 5 धावा एक्स्ट्रा. पहा, आयोजन कमिटीच्या सूचना आहेत. रिव्ह्यू आपल्याला घ्यायचा असेल तर तो 10 सेकंदाच्या आतमध्ये घ्यायचा आहे. धावसंख्या 43 झालेली आहे. पंढरपूर आता चांगल्याच रंगात आलेली आहे. टीम सुद्धा, माडाला फाईट द्यायची तर रन पाहिजे होत्या, आणि इकडे 43 रन तर झालेले आहेत. 4थी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. हे षटक थोडंसं महागडे राहिलंय. अय्याज या वेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याच्यावर देखील रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, परंतु त्या प्रयत्नात विकेट आली आहे. रनआउटची धक्का बसलाय खरा, परंतु चेतन मैदानात असतील आणि पुढल्या ओव्हरमध्ये स्ट्राईकला सुद्धा असतील. बघता बघता ओव्हर मात्र या ठिकाणी संपलेल्या आहेत. त्या 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 43. मगाशी सर आपण 45 म्हणत होतो, आता 1 ओव्हर बाकी आहे. काय म्हणाल सर? अगदी या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या धावा पंढरपूर संघाने केलेल्या आहे. आणि निश्चित मला वाटतं ह्या धावा सुद्धा नसाव्यात, तरीही या धावा आलेल्या आहेत. म्हणजे मैदानातील कामगिरी वरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. क्रिकेट जर तर वर नक्कीच अवलंबून असतं. आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो आणि तेच आपलं काम आहे. येस सर. आणि खेळण्याचं काम तर खेळाडू करतायत, परंतु खूप उत्साह असतो ज्यावेळेला मोठी स्पर्धा आपण खेळायला जातो, मानाची स्पर्धा खेळायला जातो. मला तर या प्रेक्षकांनी प्रभावित केलंय. थंडीचे दिवस सुरू झालेत आणि तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आजच आहे, तर शेवटच्या दिवशी काय असेल? मला वाटतं दुपारीच येतील ते आपापली जागा पकडायला. चला जाऊयात मैदानाच्या दिशेने, कारण ही स्पर्धा मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे. आणि फक्त पंढरपूर तालुकाच नाही, सोलापूर जिल्ह्याच्या क्रिकेटमधील हा मानाचा चषक आहे. त्याच्यामुळे आणि महाराष्ट्रातील सुद्धा मानाची स्पर्धा आहे. 3 लाखाचा पहिला पुरस्कार आहे सर, ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि नाईट टुर्नामेंट करणं ही तर सोपी नाहीच आहे.
श्रीकांत काशीत येतात मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी उमदा चेंडू या ठिकाणी श्रीकांत काशीत सर, संघाचे कॅप्टन, संघाचे सर्वेसर्वा, संघाचे मुख्य आधार कर्णधार आणि काशीत सर एक चांगले प्राचार्य, एक चांगले प्राध्यापक आणि तरीही क्रिकेटचं प्रेम त्यांनी जपलेलं आहे. माडा टेनिस क्रिकेट त्यांनी उंचवायचा प्रयत्न केलाय. टीमची एकजूट संघटितपणा त्यांनी अलीकडे भरपूर आणलेला आहे आणि अनेक स्पर्धा सतत या टीमला खेळवायचा अनुभव ते देत आहे. सलग 3रं वर्ष आपल्या स्पर्धेत खेळत आहे. यश अपयश त्यांनी बरंचसं बघितलेलं आहे. 43 धावा धाव फलकावर शेवटचा षटक आहे तो. तेच चेतन मैदानाच्या आतमध्ये आणि षटकारांची आतषबाजी केली आहे. श्रीकांत काशीत यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. हो, कमी गतीचा चेंडू योग्य टप्प्यावर, थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल मध्ये थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. तुमचा बॉल किती वेगात आहे याला महत्त्व नाहीये, तुमचा बॉल कोणत्या टप्प्यावर आहे याला महत्त्व आहे. आणि इकडे श्रीकांत काशीत यांनी चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय आणि बॅक टू बॅक मात्र या ठिकाणी डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. 4 चेंडूंचा महत्त्वाचा खेळ मात्र अजूनही या डावातील बाकी आहे. चेतन यांना प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा KCC चषक, करकम तालुका पंढरपूर. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल. काय बॉलिंग केली जाते. चेतन यांना माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन. जबरदस्त ऍक्शन, विकेटचं पतन, विकेट परिवर्तन, अजून एक विकेट. आणि श्रीकांत काशीत सर अशा प्रकारच्या ब्रेक थ्रू देण्यामध्ये माहीर आहेत आणि डेथ ओव्हर्समध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता आपलं षटक त्यांनी राखून ठेवलेलं होतं. ही सुद्धा एक चालबाजी होती आणि मोठा चालबाज खेळाडू आहे, हुशार हा खेळाडू आहे, संघ नायक. असा काही नक्कीच वेल प्लॅन करत असतो, आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये सफलता काशीत सरांना. यस, श्रीकांत काशीत जर पाहिलं तर या ठिकाणी पहिले 3ही चेंडू सर लाजबाब टाकतायत. अचूक टप्पा, त्यांचा टप्पा पाहण्यासारखाच आहे. आता यावेळेला जागा दिली, शफल झाले, स्टंप दाखवले आणि त्याच्यानंतर दांडी दांडी दांडी, गुल बोल्ड. क्लीन बॉल फलंदाज आणि लगातार दुसरा विकेट या ठिकाणी फलंदाजाचा मिळालेला आहे. श्रीकांत काशीत यांना दुसरी सफलता. हॅट्रिक बॉल असेल, परंतु मला वाटतं PK सर कव्हर्स डिमांड करताय का? कव्हर्स नाही, बॅटर चला, नेक्स्ट बॅटर लवकर, नेक्स्ट बॅटर चला, थोडंसं लवकर चला. या डावातील 2 बॉल बाकी आहेत. यस, हा इनिंग्स आपण हा डाव कंप्लीट करू असं म्हणणं असेल पंचांचं. तर चंदू सर आपल्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक वर आलेला हा गोलंदाज आहे श्रीकांत सर आणि पहिली हॅट्रिक आपल्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आणि ती पहिली हॅट्रिक रवी याच्या अगोदर घेतली आहे, अर्थात 2 हॅट्रिक स्पर्धेमध्ये झालेल्या आहे. तर पहिली हॅट्रिक घेताना सर एक गोष्ट झाली, पहिले 3 बॉल ऑफस्टंपच्या बाहेर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे बॅटर ऑलरेडी आता ऑफस्टंपच्या बाहेर गेले. परंतु इकडे गोलंदाजाने जसा बॅटरने त्याची रणनीती बदलली आणि इकडे बॉलरने रणनीती बदलली, यॉर्क केला आणि सफल झाले असल्या कारणाने त्रिफळाचीत केले. पाहूया, संधी आहे पुन्हा एकदा विकेटची. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, हॅट्रिक होईल का? बॉल हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. काय बॉलिंग केली जाते, वा वा वा, लाजबाब. आणि विकेटची 3री हॅट्रिक आपल्या स्पर्धेमधली चंदू सर. पहिली विकेट हॅट्रिक जफरभाई साथी, साऊथ सोलापूरचा खेळाडू, आणि काल आपण रवी या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतलेली पाहिली आणि आज आपण बघतोय श्रीकांत काशीत माड्याच्या संघ नायकानं 3री विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. येस, तुम्ही म्हटले होते की मुख्य टप्प्यासाठी ते पाठीमागे होते आणि जरी असं एक क्षण असं वाटत होतं की आता 25 होत आहेत की नाही, एक क्षण असं वाटायला लागला आता 60 होत आहेत की काय, आणि त्याच वेळेला श्रीकांत काशीत यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. या षटकामध्ये जर पाहिलं तर त्यांनी आतापर्यंत धावच दिली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत, मला वाटतं एकही धाव नाही. धाव संख्या 43, 9 गडी 5. शेवटची जोडी मैदानात आहे, मला वाटतं शेवट चेंडू पण असावा. सर आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर का शेवटचं षटक सुद्धा मेडन होणार का?
याची देखील उत्कंठा या ठिकाणी आहे. श्रीकांत काशी जबरदस्त प्रभावित केलंय, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, दोन्ही बाजूने जाणारा आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला ढकललं, ओव्हर मेडन जाणार नाही याची काळजी घेतली आहे. एक धाव तिकडे घेतली, दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. अतिशय जलद गतीने 2 धावा इकडे केल्या पूर्ण. श्रीकांत काशीद यांचं करावं लागेल कौतुक, त्यांनी घेतली हॅट्रिक. शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्या फक्त 2 रन आणि धावा झाल्यात त्या 45. माडा संघ ज्या वेळेला बॅटिंगला येईल त्यांना करायच्या आहेत 46. पंढरपूर विरुद्ध माडा, सोलापूर जिल्ह्यातील 2 बलाढ्य तालुके एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. आता भूमिका बदलली, ज्यांनी केली बॅटिंग ते येतील बॉलिंगला आणि ज्यांनी केली बॉलिंग ते येतील बॅटिंगला. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. महाराष्ट्रातील मानाची नाईट टुर्नामेंट KCC करकम आवर्जून पाहत रहा. अगदीच खरं आहे. ऐतिहासिक टुर्नामेंट ऐतिहासिक मैदानावर आणि ऐतिहासिक गावामध्ये कनकांबा आई कनकांबेच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही करकंब नगरी, छत्रपती श्री श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी. आणि या ठिकाणी दुसरा डाव सुरू होईल पहिल्या सामन्याचा. चला लाइनिंग करून घ्या आणि या ठिकाणी आपल्या KCC करकममध्ये थमच आपण इंडिया टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार आवाज आज ऐकतोय. मिस्टर चंद्रकांत उर्फ चंदू शेटे सर, मॅन फ्रॉम घाटकोपर मुंबई, आणि त्यांचा सन्मान आपल्या KCC चषक 2025च्या वतीने KCC ग्रुप ऑफ करकमच्या वतीने या ठिकाणी होतोय. तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान होतोय आणि हा सन्मान स्वीकारण्याची चंदू सरांना मी विनंती करेन. महेंद्र पेटकर साहेबांचं सहर्ष स्वागत या उद्घाटन प्रसंगी, या वाढदिवसाच्या प्रसंगी. कमलाकर बंधू मैदानात व्हाईट पावडर घेऊन चला, लाइनिंग करून घ्या, क्रीजे साकायचे लवकर. कमलाकर बंधू चला लवकर, क्रीजे साकायचे आपल्याला. तर शेवटचं षटक अतिशय जबरदस्त श्रीकांत काशीद यांच्या माध्यमातून टाकले गेलं. कर्णधारानं स्वतःला राखून ठेवलं तर या शेवटच्या षटकासाठी, आणि तिथे जवळजवळ निर्धाव षटक टाकायचा प्रयत्न केला होता की काय असं वाटलं. 3 विकेट, विकेटची हॅट्रिक, स्पर्धेची तिसरी हॅट्रिक श्रीकांत काशीद यांच्या नावावर. तर कादिर भाई वेलकम. चला सलामीर फलंदाज मैदानात जाऊया. माडा इल्लन माडा संघाचे सलामीचे फलंदाज चला मैदानात आपण या ठिकाणी जाऊया. मंगळवेढा आणि पुणे संघाला टॉस साठी आमंत्रित करतोय आपण. कॅप्टन्स मंगळवेढा आणि पुणे टॉस साठी यायचंय. मैत्री हिचं पण स्वागत करूया. मंगळवेढा आणि पुणे टीमचे कॅप्टन, मंगळवेढा आणि मला वाटतं चिंचवड पुणे. चला लवकर कॅप्टन. तर श्रीकांत पाटील यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. कमलाकर साहेब तुम्ही कुठे आहे? कमलाकर साहेब ग्राउंड्समन, चला लाइनिंग करून घ्या मैदानामध्ये, क्रीजे साकून घ्यायचंय उरका, चला लवकर. 46 धावाचं लक्ष्य 30 चेंडूमध्ये. माडा संघाची सलामीची जोडी पोहोचते. बोंबाळे आणि श्रीकांत पाटील सलामीची जोडी पोहोचलेली आहे. श्रीकांत पाटील म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मावळा इल्लन कुर्डवाडी सारखा संघ त्यांनी अनेकदा अनेक ठिकाणी खेळवलेला आहे. आणि आज आपल्याला माडा तालुक्यातून माडा तालुक्याच्या टीमचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. कॅप्टन या चला मंगळवेढा आणि चिंचवड पुणे. लढत क्रमांक 2, हाफ क्रमांक 6 आणि हे मात्र जिल्हा वाईज तालुका वाईज हाफचा लढा नंबर 2 आहे. चला दोन्ही कॅप्टन्स आले का?
तर चंदू शेटे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी आपल्या आयोजकाच्या वतीने झालेला पाहतोय. धन्यवाद चंदू शेटे खास केल्याबद्दल, थँक्यू सो मच. स्क्रीनवरती आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय देशमुख, माननीय श्री आदिनाथ मालक देशमुख आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ आपल्याला दिसत आहेत. या मंगळवेढा कॅप्टन. मंगलमूर्ती पिंपरी चिंचवड आणि विरुद्ध मंगळवेढा 11 मंगळवेढा. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. आपण मान्यवराची वाट बघतोय. केसीसी चषक पहिला सामना 6वा हाफ AK पंढरपूर वर्सेस माडा 11 माडा. आणि यामध्ये मात्र निश्चितच कोण सोडवणार विजयाचा तिढा. पहिल्या डावामध्ये आपण कधी पाहिला धावांचा तर कधी पहिला विकेटचा सडा. तर या ठिकाणी मुकाबला बहुत ही बडा. पंढरपूर विरुद्ध माडा तयारी चाललेली आहे आणि आपण टॉस कडे सुद्धा इकडे आलेलो आहे. टॉस नंबर 2, मॅच नंबर 2. सोहेल भाई काजी ज्यांना आपण महाराष्ट्र पंच पॅनलची नुकतेच काही परीक्षा उत्तीर्ण झालेलं पाहिलंय. आपल्या पंढरपूरचा लेदरचा चांगला गोलंदाज सोहेल काजी सर यांचं स्वागत आपण इथे करूया. वेलकम. नुकतीच त्यांची पंढरपूरला येत्या मला वाटतं 4 तारखेपासून लेदरची 2020ची एक मोठी टुर्नामेंट सुद्धा आयोजित केलेली आहे त्यांनी. अमित पाटेकर साहेब असतील, सोहेल भाई असतील, संपूर्ण टीम त्यांची. तर सहर्ष स्वागत सोहेल भाई. अंपायर पुणे जिला. पहले गेंद वहां पर गेंद को सीधा खेला है कवर के क्षेत्र में. फील्डर वहां पर तैनात है. गेंद को और जब तक फील्ड कर लेते रन लेने का कोई अवसर नहीं, कोई मौका नहीं. फिलहाल टीम का स्कोर 0. पहला हाफ शुरू हो चुका है. फिर से राइट आर्म आउट द विकेट से ये गेंद. इस बार थोड़ी सी छोटी गेंद मिली, बल्ले के बीचों बीच लिया मगर बिल्कुल स्क्वायर लेग का क्लियर नहीं कर पाए. फील्डर वहां पर तैनात थे. बढ़िया कैच. विकेट का पतन. पहला झटका टीम के लिए इसी के साथ लगता हुआ विकेट नंबर पहली. धन्यवाद वीरे सर. संजय गायकवाड साहेब मनसे अध्यक्ष, संजय गायकवाड साहेब मनसे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय. मी माननीय संजय गायकवाड साहेब आपल्याला विनंती करतो की आपण टॉस स्पॉटला उपस्थित राहा. 5 षटकाचा सामना असेल. 4 गोलंदाज, एका गोलंदाजाला 2 षटक टाकण्याची परवानगी असेल. तर माननीय संजय गायकवाड साहेब या चला लवकर प्लीज. मनसे अध्यक्ष. तर आपल्या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय आदिनाथ मालक देशमुख साहेब अर्थात सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष यांच्या समेत माननीय मनसे महाराष्ट्र राज्याचे नेते दिलीप बापू धोत्रे साहेबांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक 3 लाखाचं मिळालेलं आहे, लाभलेलं आहे. आणि ते संजय गायकवाड साहेब सुद्धा मनसे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मंगळवेढा 11 मंगळवेढा वर्सेस नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए किरण भिसे आए. फिलहाल अविनाश कोहली तैयार है गेंदबाजी करने के लिए. इस ओवर की अगली गेंद लेकर बिल्कुल पहला विकेट जा चुका है. इस ओवर की अगली गेंद करने के लिए अविनाश तैयार है किरण के लिए. तर मंगलमूर्ती चिंचवड 46 रनों का लक्ष्य. गेंद फिर से हवा में बैकफुट पॉइंट के क्षेत्र में. फील्डर थे वहां पर, कोशिश बड़ी आती, नतीजा लपक नहीं पाए. गेंद जा रही है बिल्कुल जब तक रोक पाते. 2 रन की दौड़ पूरी हो रही है. 2 रन के साथ रन संख्या बिल्कुल खाता खोल रहा है टीम का. माननीय संजय गायकवाड साहेब प्लीज आपण थोडंसं लवकर टॉस स्पॉटला उपस्थित राहा अशी विनंती आहे. 2 रन के साथ तो बिल्कुल टीम का खाता खुला. बल्लेबाज का भी खाता खुल चुका है. रनों का सिलसिला शुरू हो रहा है. 46 रनों की तलाश है, 46 रनों की तलाश है मैच जीतने के लिए माडा टीम को. अविनाश फिर से गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर. फिर से बढ़िया प्रहार है. गेंद गैप में है बिल्कुल खूबसूरती के साथ. गेंद डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन से बाहर निकली है. बहुत ही शानदार प्रहार ये निकला है केसीसी चषक रकम 2025 का. खूबसूरत चौका 4 रन के लिए.
बढ़िया स्ट्रोक, बढ़िया प्रहार। इसी के साथ रन संख्या 4 के साथ आगे बढ़ रही है 6 रन की ओर पर 6 धावा। यादगार ऐतिहासिक कार्यक्रम में ये यादगार टूर्नामेंट खेली जा रही है। ऐतिहासिक मैदान है वहां पर रामबाव जोशी हाई स्कूल किस क्रीडांगन में ये यादगार टूर्नामेंट खेली जा रही है। केसीसी चषक कार्यक्रम 2025 का बिल्कुल रण संग्राम इस वक्त चल रहा है, क्रिकेट का माहौल बना हुआ है। धन्यवाद विरेश सर. माननीय संजय गायकवाड साहेबांचं कॉमेंट्री टॉस स्पॉटच्या ठिकाणी सहर्ष स्वागत. तर मंगलमूर्ती 11 पिंपरी चिंचवड वर्सेस मंगळवेढा 11 मंगळवेढा कॅप्टन उपस्थित आहे. टॉस होते 5 षटकाची लढत. कोण या ठिकाणी डिमांड करेल कॉलसाठी? कॉल कोण मागेल? छापा काटा कोण मागेल? ठीक आहे, मंगळवेढा कॅप्टन गोविंद सर. छापा कॉल आहे, काटा आलेला आहे. कॅप्टन मंगलमूर्ती टॉस जिंकलाय, काय निर्णय घेताय फक्त सांगा. आम्ही चेसिंग करू. फर्स्ट बॉलिंग करायचे. तुम्हाला शुभेच्छा असतील कॅप्टन मंगलमूर्ती. आणि बॅटिंग करायचे कॅप्टन गोविंद साहेब, तुम्हाला शुभेच्छा. आणि संजय साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद अध्यक्ष. चलिए विरेश सर. मैच सुरू करूया आपण. 5 रन 5. मेंबर आदरणीय सुनील मोहिते साहेब यांचं देखील इथं आगमन होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. केसीसी चषक कार्यक्रम आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला थोडासा सामना सुरू करायचा लवकर, स्पीड अप. AK स्पोर्ट्स पंढरपूर वर्सेस माडा 11 माडा अशी लढाई चालली. विरेश सर, विनंती करूया आपण दोन्ही टीमला की कृपया आपण सहकार्य करूया. सामना पुढे आपण न्यायचा प्रयत्न करूया. फिर से ओवर पिच गेंद थी, सीधा प्रहार मिड ऑफ सर्कल में, कोई मौका नहीं. गेंद खूबसूरती के साथ गेंद सीधी जा रही है लॉन्ग ऑफ सी मार रेखा पार करती हुई गेंद 4 रन के लिए. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक बिल्कुल इस ओवर में. ये दूसरा चौका. रन संख्या बिल्कुल आगे बढ़ रही है 15 रन 1 विकेट के नुकसान पर. केसीसी चषक कार्यक्रम 2025 का ये बिल्कुल यादगार ऐतिहासिक खूबसूरत सदाबहार शानदार जानदार और टूर्नामेंट इस वक्त चलता हुआ. पहला मुकाबला इस वक्त बिल्कुल मैदान में जारी है. भिड़े चल रही है, संघर्ष मैदान में चल रहा है. पंढरपुर वर्सेस भाड़ा के बीच में ये कहानी चल रही है फिलहाल मैदान में. लगभग 46 रनों का लक्ष्य है मैच जीतने के लिए. 15 रन अब तक बना चुकी है माडा टीम, हालांकि 1 विकेट जा चुका है. दरम्यान सुरुवात चांगली म्हणावी लागेल. 1 विकेट जरी गेला असला तर 15 रन धावफलकावरती आलेले आहे. निश्चित कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आपण म्हणतो. तर या ठिकाणी 15 धावासाठी 1 विकेट जरूर दिलाय, परंतु या 15 धावाचा आधार फार पहिल्या षटकात मोठा असणार आहे. या 15 धावाच्या आधारानं पुढे जायचा प्रयत्न नक्की टीम माडा 11 माडा या ठिकाणी करणार आहे. ओवर बिल्कुल पूरा हो चुका है. 15 रन. दूसरे ओवर की शुरुआत प्रवीण वाघमारे गेंदबाजी की शुरुआत करेंगे. दरम्यान श्रीकांत पाटील सध्या स्ट्राईकवर असतील. मावळा 11 कुर्डवाडी सारख्या संघाचं प्रतिनिधित्व आणि त्या संघाचे संघटक म्हणून आपण त्यांना बघतो. इस बार बहुत अच्छी गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ी सी नीचे रही, गैदर कर लिया विकेट कीपर के हाथों में. गेंद चली गई, कोई रन नहीं. रुका हुआ स्कोर इस वक्त 15 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरा और प्रगति पर है, जारी है इस वक्त. प्रवीण तैयार है गेंदबाजी करने के लिए श्रीकांत पाटिल के लिए.
प्रवीण फिर से तैयार होंगे इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करनी। दोनों ही बल्लेबाजों के बीच में हल्की सी बातचीत, किस प्रकार की बल्लेबाजी की जाए। लक्ष्य बिल्कुल 46 रनों का है, उसी का पीछा करने के लिए फिलहाल मैदान में जोड़ी मौजूद है। श्रीकांत पाटिल और किरण की जोड़ी। प्रवीण वाघमारे तैयार है इस ओवर की अगली गेंदा। लो फुलटास गेंद थी, गेंद को मोड़ दिया है स्कोर के क्षेत्र में। फील्डर का वहां पर बहुत बड़ा गैप है, कोई फील्डर मौजूद नहीं। गेंद जाएगी क्या सीमा रेखा पार? जी हाँ जाएगी, चौका देकर जाएगी। चौके के साथ रन संख्या फिर से आगे बढ़ रही है। 19 रन 19 धावा। हल्की सी बूंदाबांदी मैदान में चल रही है, हल्की सी शावर जिसे हम कह सकते हैं, बारिश हल्की सी चल रही है मैदान में। परंतु निश्चित आपण या ठिकाणी या बुंदाबांदीमुळे थांबणार नाहीये, या शावरमुळे आपण थांबणार नाही, आपण पुढे जाणार आहे आणि आजचा हा पुढे न्यायचा शेवट करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहोत। फिर से प्रवीण दा बड़ा प्रहार करना चाहते थे, लेकिन थोड़े से बीट हो गए। गेंद को फिर से गैदर करने का प्रयास था, विकेट कीपर के द्वारा सफाई के साथ पकड़ नहीं पाए, मगर नतीजा कोई रन लेने का वहां पर प्रयास नहीं। डॉट गेंद, रुका हुआ स्कोर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। 46 रनों का पीछा कर रही है इस वक्त माड़ा की टीम। ओ बल्ले का एज लगा वहां पर विकेट के पीछे, वहां पर जबरदस्त फील्डिंग। शॉट फाइनली से आकर काफी तेजी के साथ गेंद पर चपके, वहां पर नतीजा गेंद को रोका, मगर एक रन बनाने से नहीं रोक सकेंगे बल्लेबाज को। सिंगल रन की दौड़ पूरी होती हुई सिंगल के साथ रन से आगे बढ़ रही है। 20 रन 20 धावा। दरम्यान आपण जी टीम बघतोय सध्या ऑन फील्ड AK क्रिकेट क्लब पंढरपूर, अर्जुन पवार शेठ अर्थात विकेट कीपर आणि संघनायक सुहास कदम, तसं यांच्याकडे सुद्धा कॅप्टन्सी दिलेली बघतो आपण। चांगला चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन, क्षेत्ररक्षकताईंना तिथं सफाईदार फिल्डिंग, क्लीन फिल्डिंग ज्याला आपण म्हणतो, तर ती बघायला भेटली आहे। अभिजित लखेरा, अक्षय टोनपे, आणि हेच ते अक्षय टोनपे ज्यांचे थोरले बंधू काल आपण पोलीस करकम 11 संघामध्ये खेळताना पाहिले, रोहित टोनपे सर, आणि आज अक्षय टोनपे धाकटे बंधू खेळतायत ते पंढरपूरच्या AK स्पोर्ट्समधून। विनायक चौगुले सारखा एक ऑलराऊंडर आहे आणि जो मात्र अर्जुन पवार यांचा भाचा। प्रवीण वाघमारे सारखा 18-19 वर्षाचा युवा ऑलराऊंडर फलंदाज आपल्याला पंढरपूर तालुक्यातून एक नवीन टॅलेंट बघायला मिळतंय। 38 चेंडूमध्ये 138 इन्व्हिटेशन मॅचेसमध्ये या खेळाडूचा रेकॉर्ड आहे। तर ओंकार सोमवंशी, सिद्धार्थ सर्वदे, योगेश शहा, महेश सातपुते, दिनेश धुमाळ, करीन लखिरे, अनिल पवार, अविनाश कोळी, साहिल लखिरे, मसूर यादव अशी मात्र या संघाची संपूर्ण यादी असेल, संपूर्ण टीम असेल तर ही मैदानात दिसते। या ठिकाणी आपल्याला दिसेल अभिजित लखिरे गोलंदाजीसाठी या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि बघतोय आपण की टोटल 21 धावा 2 षटकानंतर 1 गडी बाद। तर अजूनही गरजेचे आहे हा सामना जिंकायला। उर्वरित 18 चेंडूत 25 धावा, 18 चेंडू 25। सामना तसं पाहिलं तर अजूनही या ठिकाणी बराबरीतच म्हटला तर वावगं ठरणार नाही। बिल्कुल अभिषेक का गेंदबाजी करने के लिए सीधा प्रहार करना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद बिल्कुल नीचे रही, वहां पर नतीजा गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, गैदर कर लिया, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई, कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर इस वक्त 21 रन 25 रनों की तलाश है। अभी भी यहाँ से 17 गेंदों का खेल शेष है, लेकिन एक ही विकेट ये थोड़ा सा फायदेमंद साबित होगा महाराष्ट्र टीम के लिए कि एक ही विकेट जा चुका है, यानी कि 9 विकेटें अभी भी शेष है, हाथ में है, बड़ा प्रहार करने के ज्यादा प्रेशर नहीं होगा और अंतर भी काफी कम है 17 और 25। फिर से इस बार बहुत बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, बिल्कुल स्टंप के ऊपर से गेंद काफी करीब सी गुजरी, नतीजा फिर से विकेट कीपर ने गेंद को गैदर कर लिया, कोई रन नहीं, रुका हुआ स्कोर 21 रन 21 रन 21 धावा। फिर से अभिषेक का गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर किरण के लिए, फिर से बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी, लगातार तीसरी गेंद डॉट हो रही है, काफी कमाल की कसी हुई कंजूस भरी जबरदस्त गेंदबाजी इस वक्त चल रही है। बल्लेबाजों को बिल्कुल बांध कर रखा है, जकड़ कर रखा है, हाथ खोलने का बिल्कुल मौका नहीं दे रहे वहां पर अभिषेक, जबरदस्त गेंदबाजी।
अभि एक युवा टॅलेंट आहे आणि निश्चितच याला पंढरपूरचा इशांत शर्मा म्हणवलं जाते सध्या. एक लंबू गोलंदाज आहे. तेच गोलंदाजाला ज्या पद्धतीची चंदू सर हाईट पाहिजे असते तशी याच्याकडे उंची आहे, हाईट आहे आणि याच्याकडे नॅचरल बाउन्स आहे. वेगही चांगला आहे आणि टप्प्यावर योग्य त्याच्या मात्र आणखी आपण बघतो की उंचीवरती चेंडूच्या बाउन्सवरती प्रचंड नियंत्रण असलेला गोलंदाज आहे आणि फार लाडका गोलंदाज आहे हा अर्जुन शेठजीचा. फिर से इस बार भी टाइमिंग क्या है, इस बार टाइमिंग बिल्कुल टाइमिंग सही है. गेंद सीधी जा रही है, लॉन्ग ऑन के फील्डर वहां पर दर्शक बने. सीधा प्रहार, लगातार 3 गेंदें डॉट गई. थोड़ा सा प्रेशर बल्लेबाजों के ऊपर बना था. उस प्रेशर को रिलीज करने के लिए बल्लेबाजों ने ये आक्रमण किया है, प्रहार किया है. गेंद सीधी 6 रन के लिए. 6 के साथ बढ़ता हुआ स्कोर 27-27 की योग पर. थोडासा पुढे चेंडू टाकलाय, हा ओव्हर पेस टाकायचा प्रयत्न केला. एक्सपेरिमेंट थोडंसं लालच मनामध्ये पैदा झालं होतं, मला या चेंडूवर विकेट पाहिजे. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ठरवून कधी होत नाहीये. निश्चित तुम्हाला प्लॅननुसार एक प्रकारे प्लॅनच्या स्टेपनुसार प्लॅन आपण करतो, योजना करतो, परंतु तिथं पायऱ्या असतात मध्ये. त्या पायऱ्याच्या निश्चितच प्रमाणे तुम्हाला जायला लागेल. 1 2 3 4 डायरेक्टली तुम्हाला 4 किंवा 5 नाही करता येणार. फिर से और पछती बड़ा प्रहार करना चाहते, थोड़ी सी हवा में गेंद, मगर बैकफुट पॉइंट के क्षेत्र में फील्डर तैनात गेंद को जब तक फील कर लेते आसानी से सिंगल रन लेने का समय बल्लेबाजों के पास मौजूद था. सिंगल के साथ रन से आगे बढ़ती हुई 28 रन 28 रन. अगदीच खरी गोष्ट. या ठिकाणी सामना थोडासा गंभीर स्थितीमध्ये जरूर आलेला आहे सामना आणि सामन्याचा हा मात्र नक्कीच प्रवास सिरियस आहे दोन्ही टीमसाठी. दोन्ही बाजूनं मात्र नक्की प्रयत्न चाललाय की जिंकायचं मलाच आहे. परंतु जो अखेरच्या चेंडूपर्यंत खेळावरती नियंत्रण ठेवेल, चांगला खेळ करेल, तो जिंकेल आहे. 28 वरती 1. और इस बार आड़े हाथ ले लिया. फील्डर भी डीप में तैनात है, गेंद को रोक पाएंगे. प्रयास बहुत जबरदस्त, बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर. उच्च कोटि की फील्डिंग, गेंद को रोका, बिल्कुल 3 रन अपने टीम के लिए वहां पर बचाए. नतीजा सिंगल रन लिया जाता हुआ, सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ रही है 30 रन. ओवर बिल्कुल पूरा हो रहा है. ओवर की समाप्ति हो रही है. कुल मिलाकर 30 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. आणि जिंकायचं लक्ष्य मात्र अजूनही 16 धावांनी दूर आहे. 16 मोर. बिल्कुल 12 गेंदे और 16 रनों की तलाश है मैच जीतने के लिए. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आणि निश्चित हा सामना हलकासा आता बॅटिंग साईडच्या बाजूनं आता दिसू लागलेला आहे. 12 चेंडूत 16 अलीकडच्या प्रोफेशनल क्रिकेटमध्ये विशेष अवघड आव्हान मानलं जाणार नाही. चला थोडंसं या ठिकाणी करेक्शन होते स्कोरबोर्डवरती. 29-1 असं आपण बघतोय, तर 17ची गरज असेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रवीण फिर से प्रवीण गेंदबाजी करने के लिए रटाम्बा राउंड द विकेट से और पिच गिनती ठीक तरह से टाइमिंग नहीं. गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे पहुंचते हुए क्या लपक लेंगे. जी हाँ, कैच को लपका जा रहा है. विकेट का पतन हो रहा है. दूसरा झटका 29 रन की ऊपर लगता हुआ माना टीम को. अतिशय महत्वाच्या क्षणी हा विकेट दिलाय प्रवीणनं. युवा टॅलेंट, पंढरपूर टेनिस क्रिकेटचा प्रिन्स म्हणून आपण याची ओळख सांगू शकतो. अंबाव्या पटांगणाच्या मैदानावरती हा सराव करतो. दर्जेदार खेळाडू आहे. लेदर टेनिस दोन्ही फॉर्मॅटमध्ये, दोन्ही प्रकारामध्ये, दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपलं नाव करतोय तो सध्या. युनिव्हर्सिटी क्रिकेट गाजवतोय, त्याचबरोबर लेदर टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पंढरपूर संघाकडून, पंढरपूरच्या प्रत्येक टीमकडून आपल्याला हा खेळाडू दिसतो. मला वाटतं या खेळाडूला घेतल्याशिवाय पंढरपूरमधील कोणताही संच कंप्लीट होणार नाही अशी प्रत्येक कर्णधाराची त्या ठिकाणी एक धारणा बनून राहिलेली आहे. तर त्यानं योग्य वेळी विकेट दिलाय. श्रीकांत पाटील यांना मैदानाच्या बाहेर पाठवले. नवीन बॅटर मैदानात येतोय अयाज महाजन. बघूया 11 चेंडू आणि 17 असं समीकरण होते. 11 मध्ये 17. बिल्कुल 11 गेंदे शेष है. 17 रनों की तलाश है. अयाज महाजन नई खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए मैदान में आ चुके हैं. परिस्थिति बिल्कुल अनुरूप है. फिलहाल 2 विकेट जा चुके हैं. प्रवीण तैयार है इस ओवर की अगली गेंद करने के लिए अयाज के लिए. फील्डिंग की अगर हम नुमाना करेंगे, लॉन्ग ऑन तैनात है. लॉन्ग ऑफ पर थोड़ा सा वाइडिश है. इसके अलावा डीप मिड विकेट तैनात है. डीप बैकवर्ड स्कोर लेग, शॉर्ट फाइड लेग तैनात है. शॉर्ट थर्ड मैन तैनात है. गली तैनात है और एक डीप बैकवर्ड पॉइंट बिल्कुल बाउंड्री लाइन पर तैनात है. इस प्रकार की फील्डिंग है. मिड ऑफ हालांकि सर्कल में है.
लॉन्ग अप थोड़ा सा वाइडिश करा है, एक्स्ट्रा कवर और बिल्कुल जिस तरह से बाउंड्री लाइन पर तैनात है प्रवीण तैयार है। रिवर्स थ्रो खेलना चाहते थे, गेंद शायद बल्ले पर बिल्कुल नहीं लगी, पीछे गेंद गई, हालांकि बिल्डर पीछे तैनात थे, विकेट कीपर गदर नहीं कर पाए थे ठीक तरह से। रुका हुआ स्कोर अभी भी 29 रन 2 विकेट के नुकसान पर। केसीसी चषक करकम 2025 का ये बिल्कुल यादगार, ऐतिहासिक, शानदार, जानदार टूर्नामेंट इस वक्त चल रहा है। बिल्कुल अजूनही 17ची गरज असेल या ठिकाणी, तर या षटकामध्ये नियंत्रण आणले प्रवीणनं। बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, बिल्कुल ब्लॉकल में जड़ में फेंकी गई थी गेंद, संभल कर खेला वहां पर बॉलर में, बढ़िया फील्डिंग प्रवीण के द्वारा, कोई रन नहीं, काफी नफी तुली कसी हुई गेंदबाजी इस ओवर में अब तक बल्लेबाजों को बिल्कुल हाथ खोलने का नहीं मौका देते हुए। डिलिव्हरी ऑफ द इनिंग्स असं या चेंडूला आपण वर्णन करू शकतो आणि अप्रतिम, निश्चितच मिडल लेग वर हा चेंडू, यॉर्किंग लाईन, थोडासा धीम्या गतीचा वापर आणि फलंदाजाला अडचणीत आणलं, केवळ थोपायचा प्रयत्न फलंदाजाचा होता। सुंदर फटका, बॅकफुटवरती हा पंच, कव्हर रिजन, चांगल्या दर्जाची फिल्डिंग। ओहो, एके क्रिकेट क्लब पंढरपूर यांचा मात्र कमबॅक कडे हा जबरदस्त प्रयत्न आपण बघतोय। दरम्यान हेमंत कदम सरांचं परत एकदा सहर्ष स्वागत, सोबत कन्या आहे मैत्री, ही तिचंही या ठिकाणी स्वागत। फिल्डिंग मध्ये परत बदलाव होतोय, हलकासा चेंज होतोय, बिल्कुल कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी आपण बघतोय विरेश सर। 30 धावा 2 गडी बाद, अजूनही 16 धावाची गरज असेल आणि योगेश साहेब धावा चेंडू शिल्लक आहेत। बहुत अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, वहां पर फिर से बीट हो गए किरण, काफी जबरदस्त गेंदबाजी, यकीनन थोड़ा से वापसी करने का प्रयास पंढरपुर टीम की ओर से किया जा रहा है। यकीनन क्यों चाहेंगे नहीं, जिस तरह की गेंदबाजी चल रही है, बल्लेबाजों को बिल्कुल हाथ खोलने का मौका नहीं दे रहे, बल्लेबाज भी लगातार प्रयास कर रहे कि बड़ा प्रहार करेंगे, थोड़ा सा प्रेशर रिलीज करना चाहेंगे। फिर से प्रवीण तैयार होंगे इस ओवर की अगली गेंद लेकर किरण के लिए, फिर से बड़ा प्रहार करना चाहते थे, बहुत अच्छी गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी, केवल 1 रन इस ओवर में चला गया है, काफी जबरदस्त गेंदबाजी, घातक अंदाज की गेंदबाजी, घायल अंदाज की गेंदबाजी, केवल 1 रन दिया इस ओवर में प्रवीण ने। समीकरण बदल चुका है, अब 6 गेंदें बची है, रन चाहिए लगभग 16 रन चाहिए, केवल 1 रन खर्च किया इस ओवर में। गेम चेंजर म्हणून या खेळाडूची ओळख आहे, प्रिन्स ऑफ टेनिस क्रिकेट पंढरपूर मिस्टर प्रवीण वाघमारे। अफलातून गोलंदाजी या ठिकाणी या षटकात केली आणि असं एक षटक पंढरपूरला गरजेचं होतं, ते षटक त्याने टाकलंय। जबरदस्त षटक, सामन्याचं चित्र पलटवणारं हे षटक, सामना अगदी प्रवास बदलवणारं हे षटक। तर आता 16 धावाची गरज, 6 चेंडूचा खेळ शिल्लक। सुहास कदम गेंदबाजी करेंगे, वहां पर 6 गेंदे रन बचाने हैं, 16 सामने स्ट्राइक पर होंगे। अब देखेंगे किस प्रकार, काफी रोमांचक स्थिति में यह मुकाबला आ चुका है, रोमांचक, दिल के धड़कनों को बढ़ा देने वाला मुकाबला इस वक्त मैदान में चल रहा है। दर्शक भी इस मैच का बिल्कुल आनंद ले रहे। सुहास स्ट्राइक पर होंगे, अयाज महाजन बल्लेबाजी करने के लिए, 6 गेंदे, बिल्कुल 16 रनों की दरकार है, 7 चेंडू आणि 16 धावा। फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए इस ओवर की पहली गेंद लेकर सुहास, और यकीनन दिशा से भटके, जी हाँ, पहली गेंद थोड़ी सी दिशा से भटके, खराब गेंद, दिशाहीन गेंद, अंपायर वहां पर दंडित करेंगे, नतीजा सिंगल मिलेगा अतिरिक्त रनों के साथ। 31 रन 31 रन, 6 गेंदे 15 रन, 6 चेंडू आणि 15 धावा। सुहास तैयार है गेंदबाजी करने के लिए इस ओवर की बिल्कुल ये गेंद, और पिच गेंद थी, प्रहार बढ़िया है, फील्डर पीछे तैनात है, प्रवीण के हाथों में कैच लपका जा रहा है, आज की पारी समाप्त हो रही है, सही समय पर विकेट आ रहा है। पिछले 7 गेंदों में केवल 2 रन आए, एक अतिरिक्त रन के रूप में और एक बल्ले से पिछले ओवर में आया था, जो कि प्रवीण ने केवल 1 रन खर्च किया था, और नतीजा उसी का प्रेशर बनते हुआ बल्लेबाज का विकेट जा रहा है। बड़ा प्रहार करना चाहते थे आज, प्रवीण तैयार थे, वहां पर कैच को लपका जा रहा है। अतिशय या ठिकाणी महत्वाच्या क्षणी मिळालेला हा विकेट, पंढरपूरची परत एकदा दमदार वापसी, 15 धावा अजून गरजेच्या, आणि या ठिकाणी विकेट, याही षटकात गोलंदाजी जबरदस्त, तुफानी,
गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज दिसतोय सुहास कदम, जिस बंदे में दम. मात्र आता नवीन बॅटर मैदानात जयदीप. या ठिकाणी धावांचा दीप, विजयाचा दीप लावायची गरज असेल जयदीपला. आणि बघा कॅप्टनशिप सुद्धा किती महत्वाची असते. लीडर असावा आणि तो लीडर आपल्याला दिसतोय मैदानामध्ये अर्जुन शेठ यांच्या स्वरूपात. त्याने प्रत्येक गोलंदाजाचा, प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा हौसला जो आहे, उत्साह जो आहे, तो या ठिकाणी प्रचंड वाढवलेला आहे. एक मरगळ आल्यासारखं वाटत होतं. आपण 12 चेंडू आणि मागाशी पाहिलं की 17ची गरज असताना कुठेतरी मरगळ दिसत होती. परंतु या कर्णधारानं सामन्याचं चित्र पालटवलं, प्रत्येकाला हौसला दिला, हिम्मत दिली आणि हा सामना अगदी आपल्या वाक्यात आणलाय. फिर से बहुत बहुत अच्छी गेंद, हल्की सी अपील हो रही है, अंपायर से दाद मांगी जा रही है, मगर अंपायर बिल्कुल वहां पर दूसरे की गुंजाइश हो रही है. यकीनन 2 रन दौड़कर पूरे कर ले. 22 का इशारा वो कैंपर स्वप्निल सर के द्वारा दिया जा रहा है. 22 की 2 रन की दौड़ पूरी हो रही है. रन संख्या बिल्कुल आगे बढ़ रही है. 33 रन, 33 रन, 3 विकेट के नुकसान पर बिल्कुल 46. तिसऱ्या पंचाकडे या ठिकाणी जायचं आहे आणि रनआउट साठी जायचं आहे का साहिल सर, स्वप्नील सर? रनआउट साठी तिसरे पंच. बघूया काय डिसिजन देतील. बहुधा स्टंपिंग साठीचं या ठिकाणी अपील असेल. स्टंपिंग मेन एंडला, अर्थात स्ट्रायकिंग एंडला स्टंपिंगचा एफर्ट, तर तो किती सफल असेल किती असफल असेल स्क्रीनवरती आपल्याला तिसरे पंच बघून कळवतील. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रसाद दिसत आहे, योगेशदा दिसत आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय नॉट आउट, फलंदाज सेफ. बिल्कुल नॉट आउट है, सेफ है. 2 रन की दौड़ पूरी हो रही है. 33 रन, 33 रन, 3 विकेट के नुकसान पर सुहास तैयार होंगे गेंदबाजी करने के लिए. स्ट्राइकिंग एंड पर होंगे बल्लेबाजी करने के लिए. जयदीप होंगे स्ट्राइकिंग एंड पर. फिलहाल सुहास राइट आर्म बोर्ड विकेट से जयदीप के लिए. बहुत ही बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद. रन लेने का प्रयास था, वहां पर रन लिया जा रहा है, मगर जयदीप को लौटना पड़ रहा है रनआउट के रूप में. गेंद डॉट चली गई है. किरण स्ट्राइक पर हालांकि आ चुके हैं. विकेट का पतन बिल्कुल वापसी पंढरपुर टीम के द्वारा की जा रही है. जकड़ कर रखा है, बांध कर रखा है. बड़ा बल्लेबाज लगातार प्रयास कर रहे, बड़ा प्रहार करने का, मगर कामयाबी बिल्कुल नहीं मिल पा रही है. तेजस गाड़े नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए फिलहाल अब मैदान में जा चुके हैं. 9 स्ट्राइकिंग एंड पर होंगे. सुहास की जितनी तारीफ की जाए उतनी कम है. काफी अच्छी गेंदबाजी इस वक्त. फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए. वहां पर सुहास किरण के लिए. काफी रोमांचक स्थिति में मुकाबला, रोमांचक, दिल की धड़कनें बढ़ रही है बिल्कुल. फिलहाल किरण क्या अब बड़ा प्रहार कर पाएंगे इस गेंद पर? 3-13चं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. 3-13चं समीकरण आहे, इक्वेशन आहे. रात्री एक आपण 3-13चा सामना पाहिला होता आणि तिथं गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं होतं. और इस बार प्रहार बढ़िया है. डीप में फील्डर तैनात है. बढ़िया कैच. किरण की भी पारी समाप्त हो रही है और एक झटका सही समय पर सही विकेट वहां पर सुहास के द्वारा. टीम में फिर से वापसी की जा रही है पंढरपुर टीम इस मुकाबले में. समाधान जगताप नवीन बॅटर असतील, परंतु 12 चेंडूंनी 17 धावा या ठिकाणी आपण म्हटलं होतं की फार अवघड लक्ष्य असू शकत नाही आजकालच्या प्रोफेशनल क्रिकेटमध्ये. परंतु त्या ठिकाणी असणं आणि प्रत्यक्ष होणं यात फार निश्चित फरक आहे आणि ते झालं इथं. कारण आपण मगाशी पण चर्चा केली होती, क्रिकेटमध्ये जर तर या मात्र शब्दाचा वापर होत नसतो. तर पुनश्च या ठिकाणी अडचणीत आणि माढा जिंकायच्या दिशेने चाललेली टीम आता कुठेतरी पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेली आहे. 3 चेंडूवरती 13ची गरज असताना 1 विकेट गेलाय. आता 2 चेंडूवरती 13. आता विजयाचा जो काही मुद्दा आहे, गोष्ट आहे, ती दूर राहिली आहे. या ठिकाणी 2 षटकार लगातार गेले तर बराबरी होऊ शकते
आणि बराबरी झाली तर निश्चित सुपर ओव्हर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. काय आपल्या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर या ठिकाणी बघायला निश्चितच मिळेल. पाहूया, मैदानात जाऊया. विरेश सर. समाधान स्ट्राइक पर सुहास तैयार है गेंदबाजी करने के लिए और पिच गेंदी सीधा प्रहार मिडिल स्टंप पर गेंदी प्रहार बढ़िया मगर फील्डर फिर से प्रवीण गेंद के नीचे. एक समय ऐसा लग रहा था कि केवल एक विकेट गिरा था, वहां पर माना टीम आसानी से मुकाबले को जीत पाएगी, मगर जिस तरह से प्रवीण ने गेंदबाजी की उसके बाद सुहास ने गेंदबाजी की, काबिल तारीफ. मैच को फिर से वापस लाने में बिल्कुल इन दोनों गेंदबाजों ने काफी महत्वपूर्ण भूमिका निभाई है. और एक विकेट जा रहा है बिल्कुल समाधान के रूप में. बिल्कुल अब रास्ता जो है पंढरपुर टीम का जीत का रास्ता खुल चुका है. जबरदस्त, काबिले तारीफ, बहुत जबरदस्त मुकाबला. ऐसा लग रहा था कि मानाट की टीम इस मुकाबले को आसानी से जीत पाएगी, मगर सुहास और प्रवीण ने जिस तरह से गेंदबाजी की है, घातक अंदाज की गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, नियंत्रित गेंदबाजी. आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 13 धावाची गरज असताना मैदानात कॅप्टन श्रीकांत काशीद आणि आता श्रीकांत काशीद यांचं जर पाहिलं रेकॉर्ड तर एक गोलंदाज म्हणून जबरदस्त खेळाडू आहे. एक चेंडू आहे का, माफ करा, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि खरं तर यांनी वीर मराठा सोलापूर संघाविरुद्ध 5 चेंडूत 5 विकेट घेतल्याचं एक नुकतं नवीन रेकॉर्ड आहे. परंतु आता यांना मोठ्या धावा करायच्या आहे, विजेत्या संघासाठी धावा करायची आहे. श्री यांचा फटका मिड विकेट क्षेत्रात आणि विरेश सर. निश्चितच सामना मात्र पंढरपूरच्या दिशेने झुकतोय. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये सामना होता, मात्र ऐनच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी बाजी ही पंढरपूर संघाने मारलेली आहे. निश्चितच एके स्पोर्ट्स, एके क्रिकेट क्लब पंढरपूर असं वाटलं होतं की कुठेतरी फसलाय सामना, कुठेतरी हा सामना त्यांच्या हातातून निसटतोय 12-17च्या इक्वेशनला. मात्र या संघानं दाखवून दिलं की आम्ही खतरो के खिलाडी आहोत. फसल्यानंतरच या ठिकाणी मी असली खेळ दाखवतो आणि तसा यांनी या ठिकाणी हा खेळ दाखवलेला आहे. कमबॅक जबरदस्त आणि माडा संघानं किशोर नाना